सर तुम्ही बोलवलत मला? हो, माझं तुझ्याकडे जरा एक पर्सनल काम आहे. हां सांगा ना सर. अरे माझी गाडी मला जरा त्रास देते आणि ती गाडी माझी खास गाडी तिला की चावी आहे. मला कुठल्या एरिया सर्व्हिस सेंटरला तिला दाखवायचं नाहीये. तुझ्या ओळखीचा जर कोणी एखादा चांगला सर्व्हिस सेंटरवाला असेल तर त्याच्याकडे तू देशील का तेवढी? ऑफकोर्स सर, आय विल हँडल दिस. ओके, तुझं काम संपलं तरी केलंस तरी चालेल. मी करतो सर, डोंट वरी. थँक्यू, बाय. कुठे राहिलाय हा? नक्की विसरला असणार माझा बर्थडे, किंवा मग झोपला असेल गाढ घरी. नाहीतर हा ना सरळ सरळ फाईल घेऊन ऑफिस मध्ये गेला असणार. माहितीये मला. ओके फाईन, मी ना अजिबात आठवण करून देणार नाही माझ्या बर्थडेची. मी आलोय गेट पाशी. ये अभि, रिया, रिया अभि आलाय. मग मला वाटलं होतं की तो विसरला असेल माझा बर्थडे. किती चुकीचा विचार करते ना मी. खरंच मी खूप खुश. आय एम रिअली व्हेरी हॅपी. आय लव्ह यू. लव्ह यू टू. चल येते मी. बाय बाय. इकडे इकडे. काय आता हे घे. चल पटकन पटकन पटकन. दॅट्स ग्रेट. बाय बाय. बाय बाय. टेक केअर. एन्जॉय. हाय. हाय. चल बरं झालं लवकर आलीस. पटकन बस, आपल्याला सर्व्हिस स्टेशनला द्यायची आहे गाडी. सर्व्हिस स्टेशनला? हो. कुणाची गाडी घेऊन आलास तू? ही माझ्या बॉसची फेवरेट कार आहे. आता कुठल्या तरी 24 तास उघड्या असलेल्या सर्व्हिस सेंटरमध्ये द्यायची आणि घरी जाऊन सगळं आणलेलं पेंडिंग काम करायचं. म्हटलं जाताना तुला हाय करावं. चल एक पटकन चक्कर मारून येऊ, म्हणजे तुला घरी सोडून मी घरी पळतो. कार ड्रॉप केल्यावर घरी जाऊन काम करावंच लागणार का तुला? हो. आता घरी जाऊन झोपणार त्याच्याऐवजी म्हटलं काम करूयात. का काही वेगळा प्लॅन आहे? नाही, तू काय विसरतोयस असं नाही वाटत तुला? ऍक्च्युली विसरतोय. इतकं काम आहे ना की मी आज जेवायलाच विसरलो. बस, दिस इज टू मच. हा खरंच माझा बर्थडे विसरलाय. ओके देव, माझा बर्थडे ही सुंदर रात्र सगळं सगळं संपून जाऊ दे. मी पण त्याला आठवण करून देणार नाही. काय झालं? कसला विचार करतेस? काय नाही, चल ना जाऊया. या चल. आज एवढं काम होतं ना शमिका, आणि तुला म्हटलं ना माझा बॉस जरा चमत्कारिकच आहे. एका मागोमाग एक आपलं नवीन काम देतच होता. शेवटी म्हटलं आता चला उरलेली सगळी कामं घरी जाऊन करूयात. पण जाता जाता 5 मिनिटं तुला भेटायला आलं. सतत फक्त काम 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 आणि काम. फक्त कामाविषयी बोलतोय. 10 मिनिटात माझा बर्थडे सुरू होतोय हे लक्षातही नाहीये त्याला. एकदाही माझ्याकडे नीट बघितलं नाहीये की मला कॉम्प्लिमेंट दिली नाही. मी कशी दिसते त्याच्यासाठी इतकी तयार होऊन आली आहे. मी साडी नेसली, कशाचं काहीच नाहीये त्याला. साधं लक्ष सुद्धा नाहीये सगळ्याकडे. आय थिंक अभि बदलत चाललास तू. माझ्या बाजूला बसून 24 तास फक्त कामाविषयी विचार करणारा अभि किती अनोळखी वाटतोय मला. हा तर असा सगळा गोंधळ आहे. काय ग, काय झालं? काय नाही. हा मी काय सांगत होतो? तुझं काम. हा करेक्ट. तर मी
अरे छा, आता काय झालं हिला? थांब मी बघून आलो. टायर पंक्चर आहे बहुतेक. थांब मी बघतो. बस काही सेकंदात माझ्या बर्थडेची सुरुवात होईल, पण अभिला साधं लक्षात सुद्धा नाही. शमिका, जरा ते पंक्चर काढायला मला तुझी मदत लागेल. येतेस प्लीज? अभि, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शमिका. हॅपी बर्थडे टू यू. फ्रॉम ट्रू फ्रेंड्स. ना 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 ना, चुकलं. फ्रॉम ओनली अभि टू यू. अगं शमिका, तुझं काही चुकतंय असं नाही वाटत तुला? मला थँक्स म्हणण्याऐवजी तू मारतेस मला. मी किती अपसेट झाले होते माहितीये तुला. तू तू खूप वाईट आहेस माहितीये. शोनू, तुझा बर्थडे विसरेन असं वाटलं तुला? तू ज्या दिवशी या जगामध्ये आलीस तो दिवस किती सुंदर असला पाहिजे. मग मगाशी काय म्हणत होतास? माझ्या बॉसने जाऊ दिले नाही, खूप काम होतं मला. सगळं खोटं होतं ना ते? सगळं खरं होतं. मी कसा इथे आलोय माझं मला माहिती. अभिजित, हे काय? हा, अभिजित कुठे गेला? अभिजित, अभिजित. ठीक आहे, आता नवीन भानगड. हे लाईट्स कसे काय गेले? अभिजित, अभिजित, तू कुठे गेला होतास? कॉफी आणायला. आता रात्रभर जागा राहायचंय म्हणल्यावर कॉफी आवश्यक आहे ना. लाईट्स गेले? अरे बापरे, मग आता उगीच इथे बसण्यापेक्षा मी म्हणजे आता उगीच अंधारात बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा एक काम करतो ना, मी घरीच जातो आता. नाही नाही नाही, ते असं कसं चालेल? अरे सरांना सकाळपर्यंत सर्व फाईल्स रेडी पाहिजेत. नाही नाही, तू एक काम कर, तू थांब, मी लाईटचं बघतो. लाईट्स येतील थोड्या वेळात, पण ते काम सर्व झालं पाहिजे. काम होईल ना, त्याला कोण नाही म्हणतंय. आता सरांनी एनिवे मला फाईल्स मेल केलेल्याच आहेत. मी एक काम करतो, घरी जातो आणि काम सगळं संपवतो. आणि हा, सरांनी मला गाडी सुद्धा सर्व्हिसिंगला टाकायला सांगितली आहे. मग आता उगीच वेळ वाया घालवण्यापेक्षा घरीच जातो मी. गुड नाईट. म्हणजे तू खरंच लाईट घालवलेस? हा, म्हणजे ऑफिसच्या पॉवर रूम मध्ये गेलो आणि फ्यूज उडून टाकला. म्हणजे तू खोटं बोललास? हो पण आणि नाही पण, कारण मी घरी जाऊन काम करणारच आहे. पण तुला भेटण्यासाठी एवढं खोटं तर मी बोलूच शकतो ना. बिकॉज एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. थँक्यू. आधी फुंक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शमिका. हॅपी बर्थडे. हॅपी. कसली सुंदर दिसतेस आज साडीमध्ये. क्या बात है. नाउ मेक अ विश.
काय मागितलंस डोळे बंद करून? अभि पूर्णपणे माझा होऊ दे. बरं, माझं बर्थडे गिफ्ट. काय हवंय? अभि, माझ्यावर इतकं प्रेम कर ना, जेवढं प्रेम या जगात कुणीच कुणावर केलं नसेल, कुणी माझ्यावर केलं नसेल. प्रेम फक्त शब्द उच्चारला ना तरी लोकांना अभिशमिकाची आठवण झाली पाहिजे. इतका अभिमान आणि एवढ्या अपेक्षा धरून आहेत शमिका? काय आहे? निदान आजच्या दिवशी तरी हो म्हणायचं होतंस. खोटं खोटं हो म्हणाला असतंस तरी चाललं असतं. पाहिलंस, तू माझ्यापासून दूर जाणं त्या बाप्पाला सुद्धा मान्य नाहीये. असं काही नाही, तू मला त्रास देतो ना म्हणून रागावलाय तो. आजकाल कधीही येतो हा पाऊस. कधीही नाही. म्हणजे अभि आणि शमिका जेव्हा रोमॅन्टिक मूडमध्ये असतात ना तेव्हाच येतो बरोबर. दाखवू? पाऊस धारा तन मन फुलवून जाते. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे.
अच्छ. मी पण कसा आहे ना, एवढ्या रोमॅन्टिक क्षणी शिंकलो. बरं, आपण गाडीत जाऊन बसूया. खूप गार वारा सुटलाय, सर्दी होईल तुला. नाही, आता घरीच सोडतो तुला. अरे पण गाडीचं टायर तर पंक्चर होतं ना. एक छान उबदार सकाळ तुझ्या खिडकीशी टकटक करेल आता. आणि मग सुरू होतील सगळ्यांचे SMS, फोन कॉल्स. कोणी तुला जवळ घेतील, कोणी तुला विश करतील. पण या सगळ्यांमध्ये मी नसेन कदाचित. पण त्याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या जवळच नाहीये. शमिका, प्रत्येक क्षणी माझं मन तुझ्याच जवळ असतं. प्रत्येक क्षणी मी देवाला थँक्स म्हणत असतो की त्याने इतक्या सुंदर तुला मला दिलंय. आणि आता तूच माझं जग बनली आहेस. खरंच आजची रात्र आपण इतकी छान सेलिब्रेट केली. तू जे काय दिलंस मला, मी कधीच नाही विसरू शकणार. आता खरंच मला काहीही नकोय. फक्त एक विचारायचं होतं. ममाने आमच्या घरी पूजा ठेवली आहे, तसं मी आपल्या घरी विचारलंय, पण तू येशील ना? नो मोर सरप्राइजेस. मी येईन. Happy birthday once again. थँक्स. ठीक आहे, आता पटकन घरी जा, कपडे बदल आणि मगच जाई गाडी द्यायला. येऊ मी?